भाजपत मुंबईतील पहिली बंडखोरी समवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलंय. नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेल्या माजी आमदार राज पुरोहित यांची समजूत काढण्यात फडणवीस यांना यश आलं. अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर स्नेहलता कोल्हे यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आलंय. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीतला पेच सुटलाय. कोपरगावात अजित पवार गटाकडून आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली. जालन्यात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्कर दानवे हे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या अडचणी वाढू शकतात. शिवसेनेकडून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळताच महायुतीत बंडखोरी झाली आहे. दर्यापूरचे भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते रमेश बुंदिले यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. धुळ्यात पवार गटाचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी बंडाचा इशारा दिलाय. उबाठातर्फे अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं रणजित भोसले 26 ऑक्टोबरला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दादा गटातील आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातल्या जनतेला भावनिक साथ घातली आहे. उमेदवारी न मिळाल्यानं पत्र लिहित अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांनी शरसंधान केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत 38 जणांची नावं जाहीर करण्यात आली. बारामतीतून अजित पवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिक यांच्यासह सना मलिक यांचं सुद्धा नाव नाही. मलिक यांच्या नावाला भाजपनं तीव्र विरोध केल्याचं कळतं. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरे यांचं नाव जाहीर झालेलं नाही. नाव जाहीर न झाल्यानं टिंगरे यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावातून, आशुतोष काळे यांना कोपरगावातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उद्या परळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळेला भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असतील. येवल्यातून छगन भुजबळ तर कागलमधून हसन मुश्रीफ यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. दिंडोरीतून नरहरी झिरवळ तर अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एक मुस्लिम चेहरा दिला आहे. त्यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवतील. खेड आळंदी विधानसभेतील आमदार दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 28 तारखेला भीमाशंकरचं दर्शन घेऊन ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. अजित पवार गटातील पिंपरी मतदारसंघाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी पक्षातल्या नेत्यांचे आभार मानले. दादांच्या बरोबर राहिलेल्या निष्ठेची पावती मिळाली अशी भावना बनसोडे यांनी व्यक्त केली. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे आज थोड्याच वेळात ते शिवसेनेत प्रवेश करतील. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. निलेश राणे यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश होतो. यावेळेला कुडाळमध्ये महायुतीनं एका सभेचं आयोजन केलं आहे. यावेळेला निलेश राणे यांनी स्वतः सभास्थळी जात पाहणी केली. आमदार भरत गोगावले रायगड विधानसभा मतदारसंघातून 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते बी फॉर्म घेतील आणि नंतर उमेदवारी अर्ज दाखल करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरतील. अर्ज भरताना संविधान चौकातून ते रॅली काढतील. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करतात. मंत्री छगन भुजबळ 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येवल्यातल्या संपर्क कार्यालयापासून रॅली काढत नंतर जाहीर सभा सुद्धा घेण्यात येईल अशी माहिती समीर भुजबळ यांनी दिली.
बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीच्या तिकिटाचा तिढा कायम असताना बंडाचा झेंडा त्यांनी रोवलाय। ठाणे शहर विधानसभेसाठी भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय। संजय केळकर यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेतील अनेक नगरसेवक सुद्धा नाराज आहेत। पाटणकरही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अभिजित अडसूळ यांना शिवसेनेच्याकडून उमेदवारी देण्यात आली। अडसूळ गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। इंदापूरमध्ये अपक्ष उमेदवारी प्रवीण माने यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। शरद पवार गटाचे ते नेते असून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय। भाजपच्या पहिल्या यादीत फरांदे यांचं नाव न आल्यानं चर्चांना उधाण आलं होतं। रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक बाबू खानविलकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। माजी आमदार संदीप नाईक यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। यावेळेला संदीप नाईक यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत। माढा विधानसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांनी धनाजी साखळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। धनाजी साखळकर लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरतील असा अंदाज आहे। शिवसेनेच्या पहिल्या यादीत अंबरनाथचे विद्यमान आमदार बालाजी किणीकर यांना स्थान मिळालेलं नाही, त्यामुळे अंबरनाथमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय। जळगावात एरंडोल पारोळा मतदारसंघातील कासोदा गावात पोलिसांनी 1.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली। पोलिसांच्या पथकानं नाकाबंदीच्या दरम्यान ही कारवाई केली। मीरा भाईंदरमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं विद्यमान आमदार गीता जैन यांचे भाऊ आणि भाजप जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रिक्षा चालकांना भेटवस्तू दिल्यानं ही कारवाई करण्यात आली। अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत। दरम्यान ही फ्री किक आहे, नक्कीच गोल मारणार अशी प्रतिक्रिया देत अमित ठाकरे यांनी विरोधकांनाही शुभेच्छा दिल्या। बुलढाणा जिल्ह्यात वंचितनं 2 महिला उमेदवारांना संधी दिली। सविता मुंडे यांच्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघात ऋतुजा चव्हाण यांना संधी देण्यात आली। बेलापूरमध्ये मनसे उमेदवार गजानन काळे यांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काळे यांनी प्रचार सुरू केला। मुख्यमंत्र्यांनी माझी निवड केली यासाठी मी त्यांचे आभार मानतो। सिल्लोडमध्ये आम्ही दणदणीत विजय मिळवू अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे। वर्ध्याच्या आर्वीमध्ये आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती केचे यांनी दिली। या भेटीनंतर आर्वीतून केचे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। शिवसेनेकडून दीपक केसरकर यांना सावंतवाडीतून उमेदवारी देण्यात आली। केसरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला। शिवसेना नेते दादा भुसे यांना 5व्यांदा शिवसेनेच्याकडून उमेदवारी देण्यात आली। उमेदवारी मिळाल्यानंतर भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले।